जर आपण वेळेवर जर फवारणीचं नियोजन केलं तर आपल्याला 100% एकरी 400+ गोणीचा ॲव्हरेज भेटू शकेल. कारण माझा 2 वर्षापासूनचा अनुभव आहे की मला गेल्या वर्षी पण 1.5 एकरामध्ये 600+ गोणीचं ॲव्हरेज भेटलेलं मला. यावर्षी पण 52 गुंठ्यामध्ये 500+ गोणीचं ॲव्हरेज भेटेल. नमस्कार, मी अजित विकास गागरे, मुक्काम पोस्ट वनकुटे, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी जवळजवळ 3-4 वर्षापासून शेती करतो. दरवर्षी 3 एकर कांदा असतो आपला. ह्यावर्षी आपलं एक 52 गुंठ्याचं क्षेत्र आहे कांद्याचं, गावठी कांदा. आपली ही लागवड 22 नोव्हेंबर ला लागवड झालेली आहे. आता कंप्लीट 3.5 महिन्यानंतर आपण काढणी चालू केली. अजून काढणीच चालू आहे कांद्याची. आपण कांदा लागवडीनंतर एक 17 ते 18 दिवसानंतर तणनाशकाचा स्प्रे घेतलेला आणि आपण कांदा लागवडीनंतर एक 25 ते 30 दिवसानंतर आपण दुसरा फवारा घेतला याच्यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकचा. कांदा 65 ते 70 दिवसाच्या आसपास कांदा झाल्यानंतर आपण हॅम्पर 0-60-20 आणि बोरॉन सोडलेलं आहे कांदा फुगवण्यासाठी. आणि शेवटच्या स्टेजला कांदा काढायच्या अगोदर 10 दिवस आपण स्प्रे घेतलेला. त्याच्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट भेटला पात मुरण्यासाठी आणि आपली कांद्याची साईज पण झाली. 52 गुंठ्यामध्ये आपल्याला जवळजवळ 500+ गोणीचा ॲव्हरेज ह्यावेळेस भेटेल असा माझा अंदाज आहे. अजून काढणीच चालू आहे, अजून काढणी पूर्ण झालेली नाही आहे कांद्याची. हो, तुम्ही बघू शकता हा कांद्याची साईज, कलर आणि चमक एकदम व्यवस्थित आहे. योग्य वेळेस जर आपण फवारणीचं नियोजन केलं तर आपल्याला कांदा पिकामध्ये कोणतंच रोग वगैरे जास्त प्रमाणात येत नाही. कांदा पिवळ पडणे किंवा कांद्याला पीळ पडणे हा पण प्रकार दिसत नाही योग्य वेळी फवारणी घेतल्यामुळे. आपल्या उत्पन्नाला पण फरक पडतो त्याच्यामुळे.